बॅक टू चॅनल वर्षा ओंकार ब्लॉग्स आणि मी वर्षा स्वागत करते तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये। आणि आज मी आलेली आहे तुळापूर या ठिकाणी। तर इथे धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे। तर आज मी या ठिकाणी आलेली आहे। तर खूप दिवसापासून मला इथे यायचं होतं, तर आज मला या ठिकाणी यायचा जो आहे तो योग आलेला आहे। अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून आजच्या व्हिडिओला मी सुरुवात करते। तर आज मी चाललेली आहे पुण्यापासून 35 किलोमीटर अंतरावर असलेला तुळापूर या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे। धर्मवीर धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य आणि पराक्रम सगळ्यांनाच माहिती आहे। 1 फेब्रुवारी 1689 साली औरंगजेबचा सरदार मुकरब खानाने संभाजी महाराजांना संगमेश्वरला कैद केले आणि त्यानंतर सलग 40 दिवस शंभूराजांवर अनन्वित अत्याचार केले। पण शेवटपर्यंत शंभूराजे शरण गेले नाही। एक वेळ मरण आलं तरी चालेल पण शरण येणार नाही असं वाघाचं काळीज असणाऱ्या संभाजी महाराजांची बलिदान भूमी म्हणजेच तुळापूर आज आपण या ठिकाणी आलो आहोत। शंभूराजांना संगमेश्वरात कैद केल्यानंतर प्रथमतः त्यांना नगरमधील बहादूरगडावर नेण्यात आले। पण बहादूरगडावर मावळे हल्ला करून कधी शंभूराजांची सुटका करतील या भीतीने औरंगजेबाने शंभूराजे आणि कवी कलश यांना तुळापुरात आणले। याच ठिकाणी शंभूराजे आणि कवी कलश यांना लोखंडी साखळदंडाने जखडून ठेवण्यात आले होते। येथे शंभूराजांची जीभ छाटली होती। संपूर्ण सर्वांगावर तलवारीचे वार केले होते। 40 दिवस शंभूराजांवर भयंकर अत्याचार करण्यात आले। शेवटी याच ठिकाणी शंभूराजांनी या मायभूमीसाठी आणि स्वराज्यासाठी बलिदान दिले होते। छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकापासून जवळच चंदोगामात्य कवी कलश यांची देखील समाधी आहे। संभाजी महाराजांसोबत 40 दिवस भयंकर यातना सहन करणाऱ्या कवी कलशांना देखील याच ठिकाणी मारण्यात आलं होतं। तुळापुरात असलेली संभाजी महाराजांची हीच ती समाधी। 40 दिवसाच्या भयंकर अत्याचारानंतर 11 मार्च 1689 ला औरंगजेबाच्या आज्ञेवरून शंभूराजांचे मस्तक कलन केले गेले। याच पवित्र जागेवर शंभूराजांनी अखेरचा श्वास घेतला। तब्बल 9 वर्षाच्या वादळी कारकिर्दीत जगातला सर्वात बलाढ्य सत्याधीश असणाऱ्या औरंगजेबाला घाम फोडणारा सह्याद्रीच्या नरसिंहाचा छावा याच ठिकाणी शांत झाला। शंभूराजे आणि कवी कलश यांच्या समाधीच्या मागच्या बाजूला आपल्याला एक शिवमंदिर पाहायला मिळते। हे मंदिर आहे संगमेश्वर मंदिर। या मंदिराचा इतिहास देखील फार प्राचीन आहे। 1633 साली छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील म्हणजे शहाजीराजे यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला अशा नोंदी आपल्याला इतिहासात वाचायला मिळतात। चला तर मग आतमध्ये जाऊन पाहूयात हे प्राचीन मंदिर कसं आहे।
शिवमंदिर पाहून झाल्याच्या नंतरनं संभाजी महाराजांच्या समाधीच्या मागच्या बाजूला आपल्याला 3 नद्यांचा संगम पाहायला मिळतो. तर तो संगम बघायला आत्ता मी निघालेले आहे. औरंगजेबाने 40 दिवस भयानक असा अत्याचार करून शंभूराजांच्या शरीराचे तुकडे केले होते. ते इंद्रायणी भीमेच्या नदीपात्रात फेकून दिले होते. हीच ती जागा आहे ज्या ठिकाणी आता मी तुम्हाला घेऊन जाणार आहे. 40 दिवसांच्या भयंकर अत्याचारानंतर 11 मार्च 1689ला औरंगजेबाच्या आज्ञेवरून शंभूराजांचं मस्तक छाटण्यात आलं आणि त्यांच्या शरीराचे तुकडे याच नदीकाठावर फेकून देण्यात आले. आणि यानंतर औरंगजेबानं असं फरमान काढलं की जो कोणी या तुकड्यांना हात लावेल त्याचा शिरच्छेद केला जाईल. या भीतीने शंभूराजांच्या शरीराचे तुकडे गोळा करण्यासाठी कोणाची हिंमत झाली नाही. त्यावेळी नदीकाठावर धुण्यासाठी गेलेल्या जनाबाई परटीन नावाच्या स्त्रीने पहिल्यांदा नदीकाठावर पडलेल्या शंभूराजांच्या हाडामासाचे तुकडे पाहिले. प्रसिद्ध लेखक विश्वास पाटील यांनी आपल्या संभाजी नावाच्या पुस्तकात लिहिल्याप्रमाणे जनाबाई परटीने गावातील काही स्त्रियांना एकत्रित करून ऐन मध्यरात्री नदीकाठी धाव घेतली. जनाबाईंच्या सोबत गोविंद महार आणि वडू गावातील काही नागरिकांनी शंभूराजांच्या हाडामासांचे तुकडे गोळा करून औरंगजेबाच्या भीतीने ऐन मध्यरात्री शंभूराजांच्या शरीराला अग्नी दिला. ज्या ठिकाणी शंभूराजांच्या शरीरावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्या पवित्र अशा वडू गावात शंभूराजांची दुसरी समाधी आहे. आता मी बसलेले आहे तुळापूर या ठिकाणी आणि माझ्या समोर जे आहे या ठिकाणी संभाजी महाराजांची जी समाधी आहे. आणि हे जे तुळापूर आहे हे तुळापूर आपल्याला पुणे जिल्ह्यात पाहायला मिळतं. आणि हे जे तुळापूर गाव आहे हे भीमा, भामा, इंद्रायणी या 3 नद्यांचा जो त्रिवेणी संगम आहे या संगमावर वसलेला आहे. आज मी जाऊन आलेले आहे तुळापूर या ठिकाणी. खूप दिवसापासून या तुळापूरला यायचं होतं, प्लॅनिंग होतं. तर आज फायनली येण्याचा योग आला आणि अगदी जवळच आहे, पुण्यापासून 1 तासाच्या अंतरावर आहे. आणि इथे छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे. तर 2 ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे, तुळापूरला आणि एक वडू बुद्रुकला. तर कसं काय, तर तुळापूर या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांना हाल करून ठार करण्यात आलेलं आणि त्यांच्या शरीराचे तुकडे करून भीमा नदीच्या काठावर टाकलेले. तर हे जे तुकडे आहेत ते गावकऱ्यांनी गोळा करून त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. तर ते जे अंत्यसंस्कार झाले हे वडू बुद्रुक या ठिकाणी झाले. त्याच्यामुळं 2 समाधी आहेत, एक तुळापूरला आणि एक वडू बुद्रुकला. सांगण्याचं कारण एवढंच की बरेचसे जे लोक आहेत ते वडू बुद्रुकला येतात, पण तुळापूरला अजून बऱ्याच लोकांना माहिती नाही. बऱ्याच लोकांना माहिती पण असेल, पण ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे. तर 29 मार्च पर्यंत बलिदान दिवस आहे, तोपर्यंत या तुळापूरला तुम्ही नक्की भेट द्या. ज्या ठिकाणी सह्याद्रीचा छावा विसावला आणि या मातीने स्वराज्याच्या छत्रपतींना अखेरचा विसावा दिला. शंभूराजांच्या पेटत्या अग्निज्वालांनी पवित्र झालेली वडू गावातील हीच ती जागा.
या ठिकाणी संभाजी महाराजांच्या स्मारकासमोर एक आपल्याला छोटंसं म्युझियम पाहायला मिळतं. हे म्युझियम तुम्ही नक्की पहा. यामध्ये संभाजी महाराजांनी केलेल्या पराक्रमाच्या आणि शौर्याच्या ज्या कथा आहेत त्या आपल्याला फोटोच्या स्वरूपात पाहायला मिळतात. तर या ठिकाणी एक म्युझियम आहे, ते म्युझियम पण तुम्ही नक्की पहा. तर त्या म्युझियममध्ये छत्रपती संभाजी महाराजांनी जे काही पराक्रम केलेले आहेत ते फोटोच्या स्वरूपात मांडलेलं आहे. आणि ते पाहताना म्हणजे मन असं भरून पण येतं आणि प्राऊड फील होतं की आपल्या स्वराज्यासाठी, धर्मासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी किती मोठं बलिदान दिलेलं आहे. आणि थोडंसं मला वाईट पण वाटलं, कारण की जे औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांचं जे हाल केलं तर ते इथं फोटोच्या स्वरूपात मी बघितलं, तर थोडंसं मला वाईट वाटलेलं आहे. तर प्रत्येकाने म्हणजे मी तर म्हणेल की सगळ्यांनी या ठिकाणाला नक्की भेट द्यायलाच पाहिजे आणि आपला जो इतिहास आहे हा नक्कीच जाणून घेतला पाहिजे. तर आजचा हा तुळापूरचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला आपल्या चॅनलची व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनल नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करून सांगा की तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटतात.